आणि संताचा माणसाचा धर्म काय? माणसाचा धर्म तोच आहे महाराज, जो कोणी अतिथी आला असेल त्याची पूजा करणं, त्याला पाणी देणं, त्याला जेवू घालणं, त्याचा अतिथी सत्कार करणं हा कुणाचा धर्म आहे? माणसाचा धर्म आहे. आम्ही न विचारता तुमच्या घरात शिरलो तरी सुद्धा आमची पूजाच झाली, बरोबर आहे की नाही? तुम्ही नाही बोलवलं तरी सुद्धा आम्ही तुमच्या घरी आलो. माणूस तिथं जातो महाराज, तिथं तो अभिप्रेत असतो, त्याला माहित असतं सज्जनाचं घर. दुर्योधन नेमकं हेच करायचं. दुर्योधनाने काय केलं महाराज? फक्त बोट दाखवली. गावात कोणी कीर्तनकार आला का त्याने धर्मराजाचं घर दाखवलं. कोणाचं घर दाखवायचं? स्वतः नाही, स्वतः अजिबात नाही. कारण परोपकाराय पुण्य, संत म्हटले महाराज. परोपकार करणं म्हणजे पुण्य करणं. पुण्य करणं म्हणजे तरी काय? तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, म्हणजे थोडा तरी परोपकार केला पाहिजे महाराज. कमीत कमी तहानलेला पाणी देणं, भुकेलेला अन्न देणं हा कुणाचा धर्म आहे? माणसाचा. दुर्योधनाने ते सुद्धा केलं नाही महाराज. दुर्योधनाने सतत बोट दाखवली. कोणी जर कधी गोसावी आला, साधू संत आला, त्याने कोणाचं घर दाखव? आजाती तर त्यांच्या घरी जा. धर्माचं घर दाखव, पांडवाचं घर दाखव. शेवटी महाराज यमलोकामध्ये गेल्यानंतर महाराज त्याचं जे बोट आहे ना, त्या बोटावर त्याचा उद्धार झाला. कथा भाग फार सुंदर आहे. भगवान कृष्ण परमात्म्याने त्याला चिमटा घेतला थोडा. कसा? स्वप्न पडलं महाराज त्याला आणि एका जंगलामध्ये सापडला. सगळीकडून अग्नी लागला. कुणाला? जंगलाला. सगळीकडून अग्नी लागला. मध्ये कोण सापडलं? तू म्हणा, तुम्ही सापडलं. कोण सापडलं मध्ये? दुर्योधन मध्ये सापडला अग्नीमध्ये. दुर्योधन अग्नीत सापडल्यानंतर महाराज 3 दिवस अन्न पाणी नाही, उपाशी आहे. दुर्योधन बाहेर येण्याचा प्रयत्न करता येता येत नाही. परिस्थिती परिणाम असा झाला की 3 दिवसानंतर महाराज शेवटी अन्न पोटात अन्नाचा कल नाहीये. त्राहिमाम त्राहिमाम म्हणून वाचवा वाचवा म्हणून रडू लागला. भगवान कृष्ण परमात्म्याने लीला केली. ब्राह्मणाचं विप्राचं रूप घेतलं आणि दुर्योधनाच्या समोर गेले आणि दुर्योधनाला जय हरी केल्यानंतर दुर्योधन म्हणतो, तो जय हरी नंतर पाहू, मला एवढं सांग, या अग्नीतून बाहेर काढ. पण बाहेर नंतर मी पण मला प्रचंड तहान लागली आहे ब्राह्मण देवता, मला पाणी पाजून काहीतरी खायला द्या. ब्राह्मण देवतेने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. म्हटलं, तुझ्या चेहऱ्याकडे मस्तकाकडे पाहिल्यानंतर मला असं दिसतंय की तू आयुष्यात कोणावर परोपकार केला, कधी कोणाच्या हातावर पाणी टाकलं, कधी गावात एखादी पंगत, कधी सप्त्याची वर्गणी, कधी कीर्तनकाराच्या पायावर 10 रुपये. आमचं बोलून देतो काहीच नाही ना. अरे मग कधी जर या हाताने तू धर्मच केला नाही, या बोटाने फक्त तू एक केलं का तो धर्म करत होता, त्याचं बोट, त्याच्याकडे तू बोट दाखवलं, ते सुद्धा तुला एक प्रकारचं काय मिळालं? पुण्यच मिळालं ना. नाथ बाबा पैठणच्या कुचरवट्यावर बसलेले लोक नाथ बाबाचं घर दाखवायचे महाराज, खरे की नाही? आणि एखादा जर सज्जन आला तर नाथ बाबाच्या घरी नाही, कुटाळ माणसाच्या घरी पाठवायचे. कुटाळ माणसाच्या घरी पाठवणं पाप आहे. आणि नाथ बाबाच्या घरी ज्यांनी बोट दाखवून पाठवलं त्यांनी एक प्रकारे त्यांनी काय केलं? पुण्यच केलं, कारण योग्य ठिकाणी पाठवलं. दुर्योधनाला सांगितलं भगवान परमात्म्याने, तू कमीत कमी बोट दाखवलंय पांडवांच्या घराकडे, त्यामुळे तुझ्या या बोटामध्ये एवढी शक्ती तयार झालेली आहे. दुर्योधना, या बोटाने तू नुसतं जिभेवर नुसतं बोट जरी फिरवलं तरी सुद्धा तुझी तहान आणि भूक लगेच पळून जाईल. दुर्योधनाने कुठलाही विलंब न लावता, आता काही भूक लागली, 11:30 पावणे 12 झाली, आणि भूक बोट घेतलं महाराजांनी, चाटलं दुर्योधनाने बोट. पाहता काय माझ्याकडं चाटलं महाराज, एका सेकंदामध्ये ढेकरच दिला. हो, मुक्त झाला दुर्योधन. एवढी शक्ती कशामध्ये झाली बोटामध्ये तयार? कशामुळे झाली? फक्त चांगल्या माणसाचं, योग्य माणसाचं घर दाखवलं बोटाने, त्याचा परिणाम पुण्य केलं या बोटाने. या बोटात एवढी शक्ती तयार झाली. तुकोबारांनी वर्णन केलंय महाराज, हा देह तुम्ही काय साधारण समजले का महाराज? पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो बरे अच्युत,
सर्व काळ जो त्या गोविंदाचं भजन करतो त्या नारायणाचं भजन करतो सांगू तुम्हाला हे पुण्य आहे महाराज पुण्य देहाचं हे साधारण पुण्य आहे मानवाचं देवाचं पुण्य काय महाराज देवाचं सुद्धा पुण्य आहे देवाचा सुद्धा धर्म आहे काय देवाचा धर्म आहे देवाने सुद्धा धर्मामध्ये जर चूक केली तर देवाला सुद्धा त्याचं शासन मिळालं त्याचा परिणाम देवाला सुद्धा भोगावा लागला नव्हे नव्हे देवाच्या बापाला सुद्धा चुकलं नाही महाराज राजा दशरथाची एक चूक घडली परंतु परिणाम काय झाला महाराज एक चूक घडली एक चूक फक्त कानावर विश्वास ठेवला म्हणून कानाचा आणि डोळ्याचा चार बोटाचा काय हिंमत तेव्हापासून राजा दशरथाने फक्त कानाने स्वर घेतला महाराज आणि कानाने स्वर घेतल्यानंतर राजा दशरथाला कळाला की एखादा हत्ती जसा सोडणीने पाणी पितोय आणि त्याचा बुडबुड आवाज येतोय आणि हत्ती पाणी पितोय असा आवाज ऐकला राजा दशरथाने आणि कर्णवेध घेतला आणि त्या दिशेने बाण सोडला सु करीत बाण गेला महाराज ज्या क्षणी बाण गेला लागला त्या श्रावणबाळाला आई म्हणून मोठ्याने किंकाळी फोडलेली आहे आणि किंकाळी फोडल्यानंतर महाराज धरणीवर पडलेला आहे रक्तबंबाळ झालेला आहे छातीमध्ये बाण उतरून बसलेला आहे राजा दशरथ झाडामुळे मारून पळत गेला आवाजाच्या दिशेने श्रावणाला मांडीवर घेतलं आणि महाराज श्रावण त्या राजाला विचारतोय महाराज राजा कोण आहेस कुठला आहेस मला माहित नाही परंतु मी आलो तरी राजा माझ्या आई वडिलांना तहान